Welcome to the Pride Group of Education Pride Rider सर YouTube चॅनल. सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपण बघतोय प्राइड रायडर सर प्रॅक्टिस सेट 7.2 कोऑर्डिनेट जिओमेट्री क्लास 9 चा जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. सेम चॅप्टर 10वी ला पण आहे, 11वी ला पण आहे आणि 12वी ला पण आहे. फक्त पोझिशन आणि लेवल चेंज होत जाईल. तर बघूया प्रॅक्टिस सेट 2. याच्यात काही ग्राफ काढायचा आहे. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट A30 B33 C03 जॉइंट AB and BC. व्हॉट इज द फिगर फॉर्म. कशा पद्धतीची एक फिगर फॉर्म होते हे कॅल्क्युलेट करायचं. तर आपण काय करू याच्यावरच बघू, चालेल ना. तर का ग्राफ पेपरवर काढू. हा बरं, लक्ष द्या सगळ्यांनी, पटकन लक्ष द्यायचं आणि पटकन घरी जायचंय आपल्याला. हा इकडे लक्ष द्या. ही पहिली लाईन सरळ दिसती का. चला ठीक आहे. ही दुसरी लाईन सरळ दिसती का. चला ठीक आहे. ओके. ग्राफ पेपरवर हे व्यवस्थित पाहिजे. 1 2 3 4 5 1 2 3 4. हा इकडं 1 2 3 4 झालं ना. हा नंतर हे किती बोला. 1 नंतर 2 3 -4. ठीक आहे. आता वर्मा सांगा ए वर 3 आणि 0. एचा कोऑर्डिनेट काय. एक्स वर 3 हा एक्स असतो, हा वाय असतो, हा एक्स असतो वाय, हा एक्स वाय. एक्स वर किती 3 हा 3, वाय वर 0. या पॉइंटला नाव द्यायचं ए पॉइंट. काय 3,0. बी सांगा 3,3 बी. हा पॉइंट बी बरोबर आहे का रे. आणि हा इथंच का नक्की का. हा एक्स वर 3 वाय वर पण 3. एक्स वर 3 बी पॉइंट काय आला 3,3. नंतर काय पुढे काय म्हणणे सी पॉइंट 0,3. एक्स वर 0 वाय वर 3. हाच इंदो सी पॉइंट का नाही. एक्स वर 0 वाय वर 3. हा पॉइंट सी. हा पॉइंट कोणता झाला तुमचा बी. असे पॉइंट भेटताय. नंतर काय 3च पॉइंट आहे का ए बी आणि काय सी. हा झाला ए बी आणि काय सी. यांना जॉईंट करा. कोणत्या लाईनने जॉईंट करू. डॉटेड का. हे डॉटेड लाईन्स बरोबर आहे का. कसं दिसती फिगर. चौकोन दिसती वावळे हो. इथं काय दिसतंय व्हॉट इज द फिगर फॉर्म. कोणती फिगर फॉर्म झाली स्क्वेअर. बरोबर. काय झालं स्क्वेअर. याला नाव देऊन टाकायचं ओ. काय नाव द्यायचं याला ओ ए बी सी इज अ स्क्वेअर. झाला पहिला प्रश्न. कळलं का. हे चौकोन तयार झालं. काय तयार झालं. अच्छा आता दुसरं घेऊ का स्क्वेअर. चला ठीक आहे. राइट द इक्वेशन ऑफ द लाइन पॅरलल टू द वाय ऍक्सिस ऍट डिस्टन्स 7 युनिट फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. ग्राफ काढायचा बघा. काय सांगतंय पॅरलल आहे कोणाला वाय ऍक्सिसला. राइट द इक्वेशन ऑफ लाइन पॅरलल टू वाय ऍक्सिस. इकडे पहा हा कोणता आहे एक्स. कोणता ऍक्सिस आहे हा कोणता आहे एक्स. आणि हा कोणता आहे वाय डॅश. यांनी काय सांगितलं राइट द इक्वेशन ऑफ द पॅरलल टू द वाय ऍक्सिस. कोणाला पॅरलल पाहिजे वायला पॅरलल काढायचं. डिस्टन्स ऑफ 7 युनिट फ्रॉम टू इट्स लेफ्ट कुठे ही राईट आहे ना. लेफ्टला इकडं मग लेफ्टला इकडं आलं. ही लाईन आली पॅरलल. किती आहे इकडे -1 -2 -3 -4 -5 -6 आणि -7.
-7. किती? -7. याचे कोऑर्डिनेट काय राहणार? याचे कोऑर्डिनेट असे राहणार, हा x वर 0 नाही, x वर -7, x वर किती? x वर -7 आणि y वर 0. x वर -7 आणि y वर 0. बरोबर आहे का? हा, x = -7. मग तुम्ही असं लिहू शकता, x = -7. कळलं? x = -7 is the equation of required line. Is the x = -7 is equation of required line. ठीक आहे, हे झालं या प्रश्नाचं उत्तर. कळलं? क्लिअर? काय अडचण? अच्छा रुपाली, अच्छा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया लगेच. नेक्स्ट क्वेश्चन, हा ओम, काय नेक्स्ट क्वेश्चन पाहत? राईट द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. कोणाला पॅरलल करायची आहे? हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स. हा एक्स डॅश, हा वाय आणि हा वाय डॅश. पॅरलल म्हणता कोणाला? एक्सला. एक्सला पॅरलल. पण मग अबव आहे का बिलो आहे का ते पहा पहिले. बिलो म्हटलं तर खाली. बिलो म्हटलं तर काय? ही काय झाली? खाली. ही झाली खाली. बिलो म्हणजे खाली. खाली झालं नाही? हा, बिलो किती युनिट आहे? 5. किती युनिट आहे? 5. मी याचं पॉझिटिव्ह राहीन का निगेटिव्ह राहीन? -1 -2 -3 -4 -5 -5. मग 0 x वर, y वर -5. मी इथं काय लिहिणार? बोला. y = -5. y = -5. बघा उत्तर आहे का? इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. इज द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन ऑफ काय? रिक्वायर्ड काय? लाईन. ठीक आहे, रिक्वायर्ड लाईन. हे झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किती आहे? क्वेश्चन नंबर 4. बघा. द पॉइंट Q = इकडे बघा, हा अशी एक ढोबळ फिगर काढून घ्यायची. ठीक आहे, समजण्यासाठी. द पॉइंट Q -3 आणि -2 लाईज ऑन द लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. याचा ग्राफ काढा. तर काढून तर दोन्ही निगेटिव्ह कितव्या क्वाड्रंटला असतं रे? पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या? मग हे -1, हे -2, हे -3 आणि हे -1, हे -2. बरं मला सांगा, एक्स वर किती? -3 म्हणजे इथं, आणि वाय वर किती? -2 इथं आहे तो पॉइंट. मग डॉटेड लाईन घेऊ का? डॉटेड लाईन्स. बरोबर आहे का? झाला ते. हा, मग आता Q = किती आहे? -3 आणि -2. द पॉइंट Q -3 लाईज द लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. पॅरलल टू y ऍक्सिस ही लाईन झाली. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ द ग्राफ. मग आता ग्राफ काढला का? ग्राफ तर काढला का नाही काढला? ग्राफ काढून घेतला. ठीक आहे, आणि हे पण काढलं आपण. पॅरलल काढायचे तुम्हाला. पॅरलल काढायचे कोणत्या ऍक्सिसला? वायला ना. हा कोणता असतो? मी परत ही थोडीशी वाढून घ्यायची लाईन. ही लाईन अशी वाढून घ्यायची. ही पॅरलल काढली का? पॅरलल लाईन. हा, ही पॅरलल कळाले का? पॅरललच विचारलं होतं त्यांनी. पॅरलल काढून टाकला. ठीक आहे. आता कितवा प्रश्न? 5वा. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स ऍक्सिस लाईज x = -4 पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम? बरं मला सांगा, हे पोरियो, x ची व्हॅल्यू किती आहे? -4. पॅरलल लाईन एक्स ऍक्सिस अँड लाईन एक्स. हा -1 -2 -3 -4. x ची किंमत आहे ना. x ची किंमत आहे ना. कितवा प्रश्न आहे? 5वा. बरं, तर x वर -4
मग त्यांचं म्हणणं आहे की एक्स ऍक्सिस लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. कशी ती पॅरलल लाईन. मग याला पॅरलल लाईन जर काढली, इकडे पहा किती डिस्टन्स आहे, 1 2 3 4. तर डिस्टन्स इज 4 युनिट. किती युनिट आहे कळलं का? किती युनिट आहे? 4 आहे ना. हे 1 हे 2 हे 3 आणि किती 4. मायनस होतं ते, हे मायनस आहे जे, पण मग अंतर निगेटिव्ह नाही राहत ना. अंतर कशात नाही राहत? निगेटिव्ह. याला तुम्ही आज लिहून टाका, डिस्टन्स मायनस मॉड मध्ये लिहायचं, मॉड -4. -4चं मॉड काढून टाकायचं प्लस. ठीक आहे. डिस्टन्स निगेटिव्ह असतं कधी नाही. अच्छा, आता कितवा प्रश्न आहे? कितवा आहे? 6वा. कितवा आहे? 6वा. बस एवढा 6वा प्रश्न घेऊ, मग सोडून देऊ तुम्हाला. चालेल ना? हा, लक्ष द्या इकडे. विच ऑफ द इक्वेशन गिवन बिलो हॅव ग्राफ पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. कोणाला पॅरलल टू द कोणाला आहे? एक्स ऍक्सिस. असा ग्राफ काढून घ्यायचा पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. हा, पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. वन हॅव ग्राफ पॅरलल टू द वाय ऍक्सिस. आता त्यांनी काय सांगितलं, एकदा एक्स ला पॅरलल दाखवा आणि एकदा कोणाला दाखवा रे? वाय ला दाखवा. बरं मला सांगा, पॅरलल आहे एक्स इज इक्वल टू 3. द इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन, याचं उत्तर जे आहे ना, हा तुम्हाला विच ऑफ द इक्वेशन गिवन, ये 4 बिलो द ग्राफ पॅरलल टू द एक्स ऍक्सिस अँड विच वन हॅव द ग्राफ पॅरलल टू द वाय ऍक्सिस. यापैकी कोणते पॅरलल? बघा इकडे पहा, द इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन, द इक्वेशन ऑफ पॅरलल लाईन एक्स इज इक्वल टू किती रे? प्रश्नात किती दिलेलं आहे? 3 आहे ना. मग एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू ए आणि ए ची किंमत किती आहे? 3. द लाईन एक्स इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू किती? 3. पॅरलल टू कोणाला राहणार आहे? पॅरलल टू वाय ऍक्सिस. कोणाला राहणार आहे? ह्या पहा, एक्स वर 3 दाखवायचे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते पहा पहिले. 1 2 3 अशी काढलेली आहे. कोणाला पॅरलल झाले? याचं इक्वेशन कसं लिहिणार? एक्स इज इक्वल टू किती लिहिणार? 3. कोणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिस. कळालं का? कोणाला पॅरलल आहे? वाय. कळालंय नक्की का? अच्छा, हा प्रश्न कोणाला लागू झाला? एक्स इज इक्वल टू 3 ला. आता या तिघांची पण बनवायची इक्वेशन. ठीक आहे, याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ठीक आहे, हा काढला. आता मी एवढं रब करतोय. हा, आता मोठे काढतो. एवढा प्रश्न झाला का सुट्टी तुमची? ठीक आहे. बघा, हा आता काय, y इज इक्वल टू किती रे? -2 इज इक्वल टू 0 ना. y इज इक्वल टू किती? -2 इकडे आलो किती? हा, बरं मला सांगा, आता असा ग्राफ तयार होईल ना. y ची व्हॅल्यू किती आहे? 2. मग y ची व्हॅल्यू 1 आणि इथे किती? 2. पॅरलल आहे का? मग याला काय लिहिणार? y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू किती? हा, मग y इज इक्वल टू 2 इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कळालं का? आता लिहू शकता का? कितवा प्रश्न सॉल्व्ह झाला? दुसरा. तिसरा सांगा. तिसरा x प्लस 6 इज इक्वल टू 0. सांगा, हे 6 प्लस इकडून काय झाले? -6. मग सांगा आता, x ची किंमत -6 कुठे दाखवणार आहे? इथं -1 2 3 4 5 आणि 6 अशी याच्यातून लाईन काढणार. याला काय लिहिणार? x इज इक्वल टू -6. मग x इज इक्वल टू -6 इज पॅरलल टू जमतर तुम्हाला. तर मला वाटलं तुम्हाला जमणार नाहीये, जमलं तुम्हाला ते. अरे कस काय जमलं बरं तुम्हाला?
अच्छा, चला आता y इज इक्वल टू किती रे? -5. तुम्हीच सांगा आता, लगेच ग्राफ काढून घ्यायचा. असा काढला, हा तर सांगा रे बाळकांनो, y ची किंमत -5 कुठं असतं मग? खाली 1 2 3 4 5, किती? 5. याच्यातून पॉईंट गेले. मग y इज इक्वल टू किती रे? -5. हा, मग y इज इक्वल टू -5 इज पॅरलल टू. अरे जमतं तुम्हाला हे? कस काय? हा बरोबर, जमतं ना तुम्हाला. मग पुढचा प्रश्न घेऊन टाकू ना मग. अरे जमत होत ना तुम्हाला? अरे काय येडे, स्टॉप करून टाक.